छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये आता तुम्ही तमाशाच तमाशा बघणार आहात इराचा. तर झालंय असं, तर आजचा भाग म्हणजे 25 ऑक्टोबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर आपण बघितलं की या लाईफलाईन रक्षकांनी या आजींना जीवनदान दिलंय. आता हे पोलीस म्हणतात, आजी हे सगळं खरंय? ही तुमची सून तुमचा छळ करते का? या आजींचं काही बिचाऱ्यांची जीभ रेटे ना खरं सांगायला. आता त्यांचा मुलगा केविलवाणा त्यांच्याकडे बघत असतो. इरा म्हणते, आजींना सांगायला त्रास होतोय, मी सांगते तुम्हाला. आता इराने तिचा जो व्हिडिओ रेकॉर्ड केलाय आजींना मारतानाचा, तो व्हिडिओ तिने दाखवलाय पोलिसांना आणि पोलिसांनी एकाही क्षणाचा विलंब न लावता त्या बाईला अटक केली आहे. आता त्या मुलाला सुद्धा धक्का बसलाय बरं का, की आपली बायको अशी आहे म्हणून. खरं तर त्याचा म्हणजे त्यांचा मुलगा सामील नव्हता या सगळ्यामध्ये, पण तो म्हणजे नाही म्हटलं तरी अप्रत्यक्षपणे त्याच्या बायकोची साथ देत होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली आणि आता ही जाताना ओरडत असते, अहो असं नका करू, मला अटक नका करू वगैरे वगैरे. आता आजी या पोरींचा हात हातात घेतात आणि रडायला लागतात. बयो छान बोलते. बयो म्हणते, आजी अशी नाती काय कामाची, सांगा बरं मला. आम्ही आहोत ना तुमच्या सोबत, तुम्हाला जे काही हवंय ते आम्हाला सांगा, काळजी नका करू. आता त्या आजी म्हणतात, खरंच पोरींनो, तुमच्यामुळे मला आज जीवनदान मिळालंय ग. आजी सगळ्या पोरींचं कौतुक करतात आणि म्हणतात, गुणी आहेत ग सगळी पोरं. आजी बयो म्हणते की आजी, आमच्या लाईफलाईन रक्षकामुळे तुम्हाला आज जीवनदान मिळालंय, आम्हा सगळ्या टीममुळे. आणि आता आजी या पोरांना अशा मिठी मारतात. तर आता इकडे मात्र इरा खूप कौतुक करत असते तिच्या टीमचं आणि तिने काय काय केलं ते सगळं सविस्तर सांगत असते. तिथे मी गेले, तिथे खूप घाण खरकटी भांडी होती. आता गौतमी अशी करायला लागते त्यावर, पण इरा हे सगळं विशालच्या प्रेमामुळे करू शकली असं ती सगळ्यांना सांगतेय. म्हणजे विशालचा विश्वास होता म्हणून ती तिथे गेली आणि हे सगळं तिला जमलं. मग आता शुभमकर म्हणतात, खरंच पोरांनो, तुम्ही जे केलं ना ते खरंच अमेझिंग होतं. इरा बाळा, तुझं विशेष कौतुक बरं का. तुला ज्या कामांची सवय नाहीये ते कामं तू केले, सगळं केलं तू तिथे जाऊन. खरंच म्हणजे घरात ग्लास सुद्धा विसळून न ठेवणारी इरा मिशनसाठी इतकी बदलली. बयो अशी सुमन आत्याला खुणवत असते. आता लगेच रमाकांत टोमणा मारतो आणि म्हणतो, अरे दादा, बदलली नाही तर कामवाली झाली ती. आओ वहिनी, एवढी हुशार पोरगी आपली इरा, डॉक्टर होणार आहे आणि तिने असं कामवालीचं काम करावं का? मला काही पटलेलं नाही बाबा हे सगळं. गौतमी लगेच म्हणते, बरोबर आहे भाऊजींचं. नाही म्हणजे तुमचं मिशन सगळं ठीक आहे, पण काय ग इरा, भांडी वगैरे घासायची काय गरज होती तुला तिथे? आता शुभमकर म्हणतात, गौतमी, काम हे काम असतं, त्याला हलकं लेखू नये कधी. अगं काय काम केलं यापेक्षा त्याचा परिणाम काय झाला हे महत्वाचं आहे ना. अगं रिझल्ट महत्वाचा गौतमी, कळलं का तुला? आता तेवढ्यात या बयोला फोन आलाय विशालचा. आता बयो विचार करते उचलू का नको फोन, पण आता गौतमीच्या लक्षात आलंय की विशालचा फोन आलाय म्हणून सुमन गौतमी दोघी जणी त्या बयोकडे बघायला लागतात आणि इरा बघते त्यावर विशाल नाव असतं. आता इरा म्हणते, अगं विशालचा फोन आलाय का तुला, उचल ना मग आता बयो फोन उचलते तेव्हा तिकडनं विशाल या बयोचं कौतुक करायला लागतो आणि म्हणतो, सरस्वती, अगं आजींच्या केसबद्दल थोडं कौतुक करायचं होतं मला. तुझं सगळं क्रेडिट तुझं आहे बघ त्या केससाठी. एवढं मोठं तू डेअरिंग दाखवलंयस म्हणून हे सगळं शक्य झालंय. पण आता इराला असं वाटतं विशाल तिच्याबद्दल विचारतोय, त्यामुळे ती उत्सुकतेने म्हणते, माझ्याबद्दल विचारतोय का विशाल? मग बयो म्हणते, होय होय सर, मी स्पीकरवर फोन टाकते. विशालला जीवावर आलेलं असतं इराशी बोलणं. आता इरा म्हणते, बोल ना विशाल, अरे मला फोन लागत नव्हता का तुझा? मग आता विशाल म्हणतो, मग इरा त्याला काहीच बोलू देत नाही आणि म्हणते, ऐक ना विशाल, अरे तुझ्या सांगण्यावरनं मी ते काम हातात घेतलं आणि मिशन कम्प्लीट केलंय आणि आता सगळ्यांसमोर तू म्हण मला की तू प्राऊड करतोयस माझ्यावर, म्हणजे तुला माझा अभिमान आहे, बोल ना मला. मग आता विशाल म्हणत असतो, हा तेच इरा, मी प्राऊड ऑफ यू. आणि आता इरा जोरात मोठ्याने ओरडून म्हणते, आय लव्ह यू. आणि आता तो विशाल तो फोन कानाच्या बाजूला करतो. ते या शुभमकरांना फार कौतुक वाटतंय की वा वा, आपली मुलगी काय छान प्रेमात आहे म्हणून. दुसरा एखादा बाप असता तर कानाखाली मारला असतं. असो, मालिका म्हणजे सगळ्या गोष्टींवर अपवाद असतात प्रेक्षकांनो. असो, पण आता इकडे हा आलाय आरव आणि या गौतमीला खूप तगमग होत असते. गौतमी आरवला म्हणते, अरे आरव, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. आरव म्हणतो, काय झालं मम्मा, बोल ना. आता गौतमी म्हणते, तुम्हा सगळ्यांना इराची काही काळजी आहे की नाही? अरे तुम्ही हे विशालचं आणि इराचं का जुळवून देताय? मला नाही पटत ते सगळं. अरे आरव, अरे तू तर भाऊ आहेस ना तिचा, सख्खा भाऊ आहेस ना. अरे भावाने बहिणीची काळजी घ्यायला पाहिजे. तू असं आयुष्याचा का खेळ करताय तुम्ही सगळेजण तिच्या?
प्रेक्षकांनो, कधी नव्हे ते गौतमी जरा सेन्सिबल बोलते हा. आता आरव म्हणतो, असं का बोलतेस तू मम्मा, तुला का वाटते विशाल आणि इरा एकमेकांसाठी परफेक्ट नाही म्हणून? आता गौतमी म्हणते, अरे मी आई आहे तिची, अरे मला काळजी वाटते, किती गोंधळ झाला बघ बरं, अरे मला वाटते की या सगळ्यात इराचं नुकसान होणार आहे. आता आरव म्हणतो, नाही ग मम्मा, तू उगाच विचार करतेस, असं काही होणार नाहीये, बाबांना त्यांचं नातं मान्य आहे की नाही? गौतमी चिडते आणि म्हणते, माझ्या विचारांना काहीच किंमत नाहीये का? तुझ्या बाबाला मान्य असलं म्हणजे झालं का? आरव समजवतो गौतमीला, अगं असं नाही ग मम्मा, अगं हे बघ, विशाल सरांच्या ऐवजी कोणी दुसरं असतं ना तर मी विचार केला असता, पण विशाल सर खूप चांगले आहेत ग, त्यांच्यासारखा मुलगा शोधून पण नाही सापडणार इराला. आता ते गौतमी म्हणते, तुम्हाला ना कळत नाहीये, तुम्ही त्या विशालच्या प्रेमात आंधळा झालाय, पण इरासाठी विशाल योग्य नाहीये, अरे तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आरव म्हणतो, अगं मम्मा, त्याचसाठीच आम्ही सांगतोय ना तुला, विशाल सरांसोबत इरा खूप सुखात राहणार आहे, तुझ्या मनातला गैरसमज काढून टाक विशाल सरांबद्दल आणि होईल सगळं चांगलं, असं बोलून तर निघून जातो. पण गौतमी म्हणत असते, तुम्हाला सगळ्यांना कळत नाहीये, एक दिवस सगळा तमाशा होईल ना तेव्हा कळणार आहे तुम्हा सगळ्यांना. खरं तर गौतमीचं म्हणणं आता अगदी बरोबर आहे प्रेक्षकांनो. ते गौतमीचं बिचारीचं असं झालंय, लांडगा आला रे आलासारखं, म्हणजे आधी ती प्रत्येक वेळेला सगळ्यांना छळते, विलनगिरी करते, पण आता जेव्हा तिच्या मुलीच्या बाबतीत आले तेव्हा तिचं कोणी ऐकेना. कळलं ना तुम्हाला? तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का? मला कमेंट करून नक्की सांगा. आता ही इरा कधी नव्हे ते खूप भावूक झालेली आहे आणि बयोला थँक्स म्हणत असते, पण बयो म्हणते, अगं त्यात काय थँक्स, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं इरा. पण इरा म्हणते, नाही ग बयो, हे सगळं मी तुझ्यामुळे करू शकले आज. बयो म्हणते, नाही ग इरा, तू आज जे काही केलंयस ना ते स्वतःहून केलंय, हे तुझंच यश आहे. पण इरा म्हणते, पण हो, तू गायडन्स दिलंस ना मला, तुझा सपोर्ट होता म्हणून हे सगळं झालं, तू नसतीस तर हे शक्यच झालं नसतं. सो आपण हा शेअर 50-50 वाटून घेऊयात. नाही, 50-50 नको, 40-40, 20% बाकीच्यांसाठी. मग आता बयो पण स्माइल करते आणि म्हणते, अगं इरा, तू पहिल्यांदा सगळं शेअर करतेस मनापासून माझ्याशी, मला भारी वाटतंय ग. आता इरा म्हणते, आजचा दिवस आहेच भारी, सगळं छान घडतंय, सेटल होते, आता तर मला माझं भविष्य दिसतंय. आता ही बयो म्हणते, फ्युचर म्हणजे? तर आता ही म्हणते, हो म्हणजे अगं आपण लवकरच सगळे डॉक्टर होणार आहोत ना, मला पुढचं जगही दिसायला लागलंय, आता त्या जगात फक्त मी आणि माझा विशाल. बिचारी इरा प्रेक्षकांनो, ती तिच्या भविष्याची स्वप्न रंगवतीये. ती बयोला सांगते की आपल्याच हॉस्पिटलमध्ये मी आणि विशाल डॉक्टर असू, आम्ही एकत्र केसेस हँडल करू, आमचं लग्न पण झालेलं असेल तेव्हा, धावपळ असेल, थोडी दगदग असेल, पण आम्ही एकमेकांसाठी वेळ काढू, खूप सुंदर असणार आहे माझं आणि विशालचं आयुष्य. आता बयोला हे सगळं ऐकून खूप त्रास होतोय, कारण तिला आता कळायला लागलंय की ती इराच्या भावनांशी खेळतीये आणि आता तिला विशालचे शब्द आठवतात की तू सांगून टाक खरं खरं इराला. इरा मात्र म्हणत असते की बयो, मला ना विश्वासच बसत नाहीये ग, माझ्यावर कोणी इतकं प्रेम करतं आणि इतकं प्रेम करावं, मला कोणी एवढा जीव लावेल असं वाटलं नव्हतं ग, मी मॅडली प्रेम करते विशालवर. आता मात्र बयोला असं वाटतं इराला सांगून टाकावं. आता ती इराला सांगून टाकतच असते की इरा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, अगं तू जसा विचार करतेस ना तसं नाहीये ग, विशाल सर आणि मी, आम्ही दोघे जण एकत्र आहोत. आता ती एवढंच वाक्य बोलते आणि त्या इराकडे बघते, तोपर्यंत इराचा डोळा लागलेला असतो. बिचारी इरा खूप दिवसानंतर सुखाची झोप घेते असं मला वाटते प्रेक्षकांनो. किती थकली ती आज, बरंच कामं केलेत तिने. असो, कधी नवे काम करणारा माणूस जेव्हा काम करतो ना तेव्हा त्याचं असं कौतुक करावं असं वाटतं. तर आता बयोला आलेलं असतं टेन्शन, इराला कसं सांगू, काय सांगू. आता बयोला रिअलाइज होतंय की आपण इराच्या भावनांशी खेळतोय. सुमन आत्या काहीतरी काम सांगत असते तिला, पण तिचं काही लक्ष नसतं. सुमन आत्या म्हणते, काय ग बयो, अगं काय झालं, पण तरी सुद्धा बयो तिच्याच तंद्रीत असते आणि नुसती कोथिंबीर चिरत असते. मग सुमन आत्या म्हणते, अगं विचार करता करता बोट कापले जातील कोथिंबीरी सोबत, काय झालं, तू एवढा काय विचार करतेस. बयो म्हणते, काही नाही. तेवढ्यात इरा तिथे येते आणि म्हणते, अगं बयो, तू काल रात्री काही बोलत होतीस का, अगं माझा जरा डोळा लागला ग. आता बयो म्हणते, इरा ते मी तुला म्हणत होते की मी आणि, आता उगाचच इथे आपली उत्सुकता जरा ताणून धरली आहे. मग आता इरा म्हणते, हा बोल ना. तेवढ्यात तिथे विशाल येतो आणि बयो बोलायची थांबते. मग आता विशाल आल्या आल्या इरा खूप खुश होते आणि म्हणते, अरे बाप रे, तू खरंच आलायस, मला सरप्राईज करण्यासाठी आलायस ना, मला माहिती आहे ही माझी बेस्ट मॉर्निंग आहे लाईफ मधली, मी किती खुश आहे. आता तेवढ्यात तिथे शुभंकर येतात आणि म्हणतात, काय रे विशाल, आज सकाळी सकाळी
मग आता विशाल म्हणतो तिला पुस्तक द्यायचं होतं मला म्हणून आलो. मग आता शुभंकर म्हणतात, ए सुमन, मी जरा मार्केटमध्ये चाललोय, हे आकाश दिवा वगैरे आणायचं आहे ना, नाश्ता काय केलायस? मी आल्यावर करतो हं. आणि रमाकांतला उठव जरा, दिवाळीची तयारी नाही करायची का? असं म्हणून ते निघून जातात. आता इरा या विशालला खोलीत घेऊन जाते तिच्या आणि बयोला सांगते की नाश्ता आण माझ्या खोलीमध्ये. प्रेक्षकांनो, आता इथून पुढचा सीन स्किप करू नका, खूप छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. इरा आता विशालला तिच्या खोलीत घेऊन जाते आणि म्हणते, बस ना विशाल, अरे बस रे. आता हा विशाल म्हणतो, हे घे तुला पुस्तक आणलंय मी. मग आता इरा म्हणते, बस रे विशाल, मला विश्वासच बसत नाहीये, तू एवढ्या सकाळी सकाळी मला भेटायला आलायस विशाल, तू मला सरप्राईजच केलंयस हं. माहित नाही रे विशाल, पण तुझ्यासोबत कितीही वेळ मी असं स्पेंड केलं ना, तो कमीच वाटतो मला. अरे तुझ्या स्वप्नाबद्दल सांगत होतास ना, काय घडलं सांग ना. आता विशाल म्हणतो, मी आणि सरस्वती ते. आता हिरा लगेच म्हणते, सरस्वती? आता लगेच विशाल म्हणतो, अगं म्हणजे तिथे होती सरस्वती, म्हणजे तू आणि मी आपण. आता हे स्वप्नाचं मध्येच काय डिस्कशन चाललं ते मला काही कळलं नाही बरं का प्रेक्षकांनो, पण आता ऐका. आता हिरा म्हणते, आपण काय? मग आता विशाल म्हणतो, अगं आपण अभ्यास. आता इरा म्हणते, काय रे सिरियसली, स्वप्नात तरी अभ्यास सोड ना. बरं ठीक आहे, आपण दोघं जण एकत्र होतो ना स्वप्नामध्ये, ते ठीक आहे आणि तेवढंच पुरे झालं. अरे आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत रे. आणि बेसिकली ना, मी सांगू का तुला माझं स्वप्न काय पडलं मला, म्हणजे ते खूप रोमॅन्टिक होतं. आपण असं नाईट वॉक करतोय, असं छान एकमेकांकडे बघतोय, एकमेकांशी बोलतोय. आता जसं जसं इरा सांगत असते ना, तसं तसं विशालला आठवतं की त्याने त्याच पद्धतीने बयोला प्रपोज केलेलं असतं. तेवढ्यात आता बयो येते तिथे कॉफी घेऊन. मग आता इरा तिला म्हणते की अगं बयो, काय केलंयस नाश्त्याला? अगं अगं तर ही म्हणते, पोहे केलेत. मग ती म्हणते, घेऊन ये पोहे, विशालला भूक लागली असेल. असं म्हणून आता तिला म्हणते, जा तू लवकर आता. मग पुन्हा विशालशी गप्पामध्ये गुंतून जाते. पण आता बघा प्रेक्षकांनो, विशाल तिला डेअरिंग करून सगळं खरं खरं सांगतो. इरा म्हणते, कसं वाटतंय तुला स्वप्न? हे स्वप्न वगैरे पण ठीक आहे, पण आपल्याला ना रियालिटीमध्ये जगायचंय. मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे, रील्स बनवायच्या आहेत, खूप खूप मस्त आयुष्य जगायचं आहे. आता मला वाट बघायची नाहीये रे, मला तू आयुष्यभरासाठी हवा आहेस, तुझी साथ हवी आयुष्यभरासाठी. मला माहिती नाही, मी तुझ्यासोबत असते ना तेव्हा आय फील आय एम टॉप ऑफ द वर्ल्ड. म्हणजे तू माझं जग आहेस विशाल, मी तुझ्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिन करूच शकत नाही रे. आता मात्र विशालला कळतंय की ही खूप गुंतत चालली आहे. विशालचा निर्णय योग्यच आहे प्रेक्षकांनो. आता इरा त्याला म्हणते, काय झालं विशाल, असं का बघतोयस? आता याने त्याची हिंमत एकवटली आहे आणि आता तो म्हणतो की इरा, हे बघ मला जे सांगायचं आहे ना ते नीट ऐक, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता इरा म्हणते, सांग ना मग. विशाल म्हणतो, मी आता जे काही बोलणार आहे ना ते शांतपणे ऐकून घे इरा. हे बघ, तुला ना जे काही वाटतंय ना, जे आपल्यामध्ये चालू आहे ते खरं नाहीये आणि हे जे तुला वाटतंय ते तसं नाहीये. आता इरा म्हणते, काय बोलतोयस तू विशाल? विशाल म्हणतो, हे बघ म्हणजे माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये इरा. आता या इराला असं वाटतं की हा जोक करतोय. आता तिला विश्वासच बसत नाहीये आणि ती हसायला लागते आणि म्हणते, हा मोठा जोक होता ना, मस्करी करतोयस का माझी? आता विशाल म्हणतो, नो नो इरा, अगं मी खरं सांगतोय तुला. तरी पण इरा त्याला म्हणते, हा प्रँक आहे ना विशाल, अरे हा फनी नाहीये, तू थांबव बरं हा प्रँक आत्ताच. आता विशाल म्हणतो, हे बघ इरा, हा प्रँक वगैरे नाहीये, हे मी तुला अगदी सिरियसली बोलतोय, माझं तुझ्यावरती खरंच प्रेम नाहीये इरा, माझं खरंच तुझ्यावर प्रेम नाहीये ग. आता मात्र इरा म्हणते, प्लीज अरे थांबव ना विशाल, काय चालवलंयस हे, हा प्रँक आहे ना सगळा. मग आता विशाल म्हणतो, अगं नाही ग, प्रँक नाहीये, मी तुला हे सिरियसली बोलतोय, तू माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक. पण इरा मात्र त्याचं बोलणं ऐकून घ्यायलाच तयार नसते. विशाल म्हणतो, प्लीज इरा, मी खरं बोलतोय, माझं खरंच तुझ्यावर प्रेम नाहीये, आपण एकत्र कधीही राहू शकणार नाही. आणि प्रेक्षकांनो, आता मात्र इराला जबरदस्त धक्का बसलेला आहे. आता मला तर कुठल्या मूवीची आठवण झाली आहे तुम्हीच सांगा बरं. तर आता इरा आणि विशाल या दोघांचं बोलणं पुढे दाखवलंय कंटिन्यू. पण आता इरा एवढी तनतन करायला लागते आणि म्हणते, फसवलंस तू मला, फसवलंस, असं म्हणून ती घरातल्या सगळ्या वस्तूंची पाडझाड करायला लागते. आता विशाल बयोला सांगतो की मी तिला सगळं खरं खरं सांगितलंय. बयो आता खूप घाबरते. पण आता इरा गाडीमध्ये बसली आणि आता ती जीव देतीये का जीव घेतीये हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये दिसणार आहे बाबा. बयो मात्र आता त्या गाडीच्या समोर उभी राहिली आहे, स्वतःच्या जीवावर उदार होऊन. तिला काही झालं तरी इराचा जीव वाचवायचा आहे. प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये बयोला दुखापत होईल का हे बघणे उद्या इंटरेस्टिंग ठरणार आहे. उद्या आपल्या
रिव्ह्यू लवकरच येईल, कारण दुसऱ्या मालिकेचा रिव्ह्यू नसतो. तर आजचा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे मैत्रिणींची मला नक्की सांगा हां. कसा वाटला भाग, आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हां. धन्यवाद.